वाटी त्याला आता आपण इथं सोडून देतोय बघा. पापलेट पापलेट. अरे पालो आहे लो. तर नमस्कार मंडळी, जय एकवीरा. मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज थंडी जाम मरणाची थंडी आहे. आणि आज आपण चाललो आहे पापलेट आणि पाला मासेमारी करायला. ही बघा, ही आपली बोट आहे. आज बोट आपण रोजच्या जागेवर नाही लावली, दुसऱ्या ठिकाणी लावली आपली बोट. चला अगरबत्ती लावू आता तुम्ही स्क्रीनवर नंबर बघत असाल. या नंबरचा फायदा असा की हे समुद्रातील GPS पॉईंट आहेत. आणि आपण जेव्हा खोल समुद्रात जातो मासेमारीसाठी, तर 15-20 दिवसासाठी बोटी जातात, ते या पॉईंटवर आपला किनारा गाठू शकतात. जेव्हा धुकं असते तेव्हा काही दिसत नाही, तेव्हा आपल्याला फक्त या पॉईंटबद्दल प्रॉपर नॉलेज पाहिजे. आपली बोट जेव्हा कोणत्या दिशेने चालते ना, त्या दिशेनुसार हे पॉईंट कमी जास्त होत असतात. तर आपण आपली जाळी टाकायला सुरुवात केली. पाल्यांची जाळी आपण टाकायला सुरुवात केली. आता आपला दुसरा फोर पण आपण टाकायला सुरुवात केली. पाल्यांचा दुसरा फोर आहे. आपण पापलेटची जाळी काही लावलीच नाही, कारण किनाऱ्यापासून थोड्या जवळच आपण पाल्यांची जाळी लावली. आणि पाल्यांच्या जाळीची उंची कमी असल्यामुळे ती जमते, आणि पापलेटच्या जाळीची उंची थोडी जास्त असते, त्यामुळे ती खडपात अटकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पापलेटची जाळी काही आपण लावलीच नाही. आणि तर पाल्यांची जाळी लावलेली ती घ्यायला चालू आहे. पहिली काठी आली, काठी. एक जाळ संपला, पण अजून पालो काही भेटलोय ना अजून. एक पालो आलो आता, माझं लक्ष नव्हतं. पालो आलो, पालो दुसरं पालो आलो. काढलो का यांग दाखवा वरती. ते असो. ओ पालो पालो. दिसलो मंदिर. आता हे खेकड्यासारखं येथून दिसतं ना छोटा, याला आम्ही मोरी बोलतो. मोरी चिंबोरा. बघा मोरी आहे ना, हे पण सोडतो, कारण हिला इथे मागे अंडा आहे. त्याला आता आपण इथं सोडून देतोय बघा. गेला लगेच. काठी आली अंगे. पाले नाही, काटच भेटन बस. जाळी खेचायचं काम चालूच आहे आपला. खास काय मावरा भेटला नाही आज अजूनपर्यंत. पापलेट आलाय बघा, पापलेट. जाळी पण आपली संपत आली. पापलेट पापलेट. अरे पालो आहे लो. बघा पाला आला, पाला. पालो आलो मस्त. आणि जाळी संपता ना आलाय. बघा आपली जाळी संपली. आता आपण एक फोर जो टाकला होता ना पाल्यांचा, त्याला फक्त 3च पाले आले. आता तो घेतला आपण. आणि आपण आता अजून आपला दुसरा फोर टाकलाय, तो घ्यायला चाललो होता. त्याला काही येतं मच्छी, ते आता बघू आपण. दुसरा फोर खेचायला आणि पहिले शिंगाली आली, शिंगाली कॅटफिश. बघा शिंगाली. आणि दुसरी आली काठी. काठी आली दुसरी. एक कोलबी आली, कोलबी. बघा कोलबी काय आहे. पालो पण आलो.
पालो गेलेलो जमतेम भेटलो होते का जाळ्यात ना गेलेला पालो आयलो दाखव पालो ही कोलबी आली एक टेली वाकटी टी वाकटी परत एक वाकटी आली परत एक देखा ते सोर ढोमा आहे ढोमा 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 आता आपली ही पण झाली संपत आली आणि याला पण फक्त एक काय दोनच पाले भेटले आता आपण जाली लावून खेचले आणि आता बाहेर चाललोय आता पाल्यांची जाळी पण मारू आणि पापलेटची जाळी पण लावायचा विचार त्यामुळे पण आपली जाळी परत टाकायला सुरुवात केली आता आपण पापलेटची जाळी लावायला सुरुवात केली मगाशी काय पापलेटची जाळी लावायला भेटली ना आपल्याला आता आपल्याला ना असे पाले भेटले ते दोन आहेत असे आपल्याला 5 पाले भेटले एकूण मगापासून आणि जास्त काय आपल्याला पाले भेटले नाही आणि काटे मंदीला जास्त भेटली आणि अजून काय भेटलं ना पाल्यांसोबत ते थोडं दाखवतो एक टायगर भेटला टायगर कोलबी याला तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही आम्ही याला टायगर बोलतो आणि एक वाकटी आहे मोठी वाकटी भेटली एक ढोमा भेटला आणि छोटे छोटे 2-4 पापलेट भेटलेत हे पापलेट करता आपण सोडणार होतो पण हे जाळ्यात लागूनच मेले म्हणून घेतलेत आता आपण पापलेटची जाळी टाकलेली ते खेचायला सुरुवात केली देखो तो काय येते याला एक सरगायला आहे जाळी संपताना सरगायला बघा असं गुंता झालं त्याचं कारण म्हणजे आपली जाळी खाली खडकाला अडकली शेवटी थोडीशी असं हे गुंता होते पापलेटच्या जाळीला आयला तर ढोमा बघ नाही बघ असे खड्डे गुंतवले नाही बघ अशी जाळी गुंतवत असते आपली पापलेटची 5 जाळी होती तिथे शेवटचा जाळ राहिला आहे हा त्याच्यात फक्त आपल्याला 5 जाळी फक्त एकच पापलेट भेटला दुसरा पापलेट भेटलाच ना आपल्याला आता आपण पाल्यांची जाळी घ्यायला जाणार आहोत पाल्यांची जाळी आपण टाकली होती परत ती आता घेऊ तर पाल्यांची जाळी खेचायला सुरुवात केली बघू तर काय येते याला आज पाला पण नाही जास्त आणि पापलेट तर नाहीच आता एक पालो एक जाळ संपला आणि एका जाळाला फक्त एक पाला आलाय आता दुसरा जाळ चालू झालाय याला काय येते बघू पालो आलो पालो दुसरा जाळाचा दुसरा पालो तिसऱ्या झाला एक एक काय येते एक एक काय येते पालो असे असे लागोपाठ जिवंत पालो पालो जायलो तर जास्त मासूच नाही
बघा आपली जाळी तर संपली. हा शेवटचं बुच आहे आणि हा बावटा. शेवटला काय नाही आला. शेवटची जाळी घ्यायला आलो आता. शेवटची जाळीला काय ते बघू. आला तर ठीक, नाही तर मग घरी जाऊ. पहिलीच काठी आली. काठी पालवायला पदरांशी आशायला तर मस्त मजा येते. सगळे हेटीत येतात पाल्याने. काय लो ते का फ्राय खाय पाण्यात. असे सकाळपासून आले असं काय झालं असतं. कसं आलं नाचत. गँगे पण आहे होते. गँगे पण आहे. हे समजलंच नाही रे ते. हाऊ आहे हाऊली खेळलंय जाय. चल काय लो काय आहे. अजून एक आहे पाण्यात. काठी आहे काय. काठी आहे. काठी पालन आहे. पालो आणि चाले तर आपली संपत आली. पालवायला मोठो. या पाल्याची साईज मोठी आहे. दाखवा असं. असं करा. असं उभं उभं करा. बघा हा मोठा पाला आहे. साईज चांगलीच मोठी आहे. तर जाळी संपताना काय ते काठी येईल बारकी. बघा जाळी संपताना शेवटची काठी आली. जाळी संपली आपली. आता आपल्याला आवरा मावरा गावलाय. का पाले शिंगाली काटे सोबत दाखवता. अशा पाले गावले आणि एक चांद मासा पण आहे. चांद मासा पण आहे. तो पण गावलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना पाले मासे ते देखील असते. पापलेट जास्त काही बघायला भेटले नसते. तर एवढं काय मावरा बघायला भेटलं नसेल. तरी पण आजची व्हिडिओ आहे ना कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. ते पण टाटा बाय बाय.